आपण लग्न का करतो? प्रेमात पडलोय म्हणून? वय झालंय म्हणून? सेक्स की हा सगळा विचार आता लग्नानंतर करायचा? हा, त्यांची लग्नाची सगळी तयारी झाली. अरे मेनूही ठरलाय. जेवण वाया जाईल ना. माझ्या आईसाठी हेच कारण इम्पॉर्टंट आहे. पण बाबा, ती मुलगी मला पसंत नाही. लग्न त्याला करायचं. आमच्या लव्ह स्टोरीच्या या विलनला न जुमानता मी एखाद्या हिरो सारखा लग्न मंडपात आलो. आता मला माझ्या हिरोईनच्या चेहऱ्यावरचे अभिमानाचे भाव बघायचे होते. अर्थ नाहीये तुझ्या. बाबा नाही म्हणून लग्न कॅन्सल करणार का? आणि बघ ना, मला सुट्ट्याही मिळाल्या. तुला सुट्ट्या मिळाल्यात म्हणून लग्न? अरे याला वरती काय उचललाय? खाली घ्या. खाली घ्या. माझ्या आजवरच्या फिल्मी नॉलेज प्रमाणे लव्ह स्टोरीचा हा हॅपी एंडिंग असतो. खरंच एंडिंग. कारण इथनं सुरू होतं नवरा बायकोचं नातं. 90% नवरा बायको ना मागच्या जन्मीचे शत्रू असतात, असं संशोधन आहे म्हणे. असावं म्हणून सावध. बायको जे करते ना ते आपल्यासाठी नाही, आपल्याला शिकवण्यासाठी. जसं की लग्नाच्या 6व्या महिन्याचं सेलिब्रेशन, सॉरी सरप्राईज सेलिब्रेशन. इथे आईला स्माईल द्यायची नसते. नवरा बनण्याचं ट्रेनिंग बायको आयुष्यभर देते. लग्नाच्या 3ऱ्या वाढदिवसापर्यंत मी बरंच शिकलो होतो. ठरवलंच होतं, मिस्टेक्स नो मोर. हॅलो, आलोच. विनोद तिकडे तिकडे. कुठे काय? सगळ्या लगदा आणि मातीच. एक मिनिट. हॅलो. हा मॅम. काहीच नाही. कपिल सर, अंजली मॅमचा फोन आला होता. त्यांनी तुम्हाला मेसेज दिलाय. आज तुमची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे का? ओ शिट. वडिलांचा आशीर्वाद खरा ठरणार तर. अरे ही तर कट्यार आहे. बरं, मी ही कट्यार सोबत घेऊन चाललोय. लेट मी स्टडी. सर. काय रे कपिल, काय झालं? कपिल, आर यू ओके? नाही, काही नाही. वाव, ग्रेट यार. सही है. अंजली, अगं बॉस सोडतच नव्हते. सिक्युरिटी पण अशी करून ठेवली आहे ना. नाही, पण मी काय काय केलंय माहिती आहे का तुला? मी त्यांना स्पष्ट सांगितलं. त्यांना म्हटलं आज मला कोणत्याही परिस्थितीत जावं लागेल. अॅनिव्हर्सरी आज माझी. माझा निरोप मिळालाय म्हणून आलायस ना? कोणता निरोप? नाही, मला नाही मिळाला. खोटं बोलू नकोस. 3 दिवसांनी घरी येतोयस तू. बघ ना, आजच काय येतोय सांग. कारण आज आपली अॅनिव्हर्सरी आहे म्हणून. तुझ्या लक्षात होतं म्हणून तू आलास? अगं म्हणजे काय, प्रश्नच नाही. ओके, अॅनिव्हर्सरी करता आलायस ना? मग माझ्याकरता काहीतरी गिफ्ट आणलं असशील. कपिल, तुझ्या लक्षात होतं ना? हो, होतं ना लक्षात. आणले ना मी गिफ्ट. देतो हा तुला. 1 मिनिट. या अॅनिव्हर्सरीच्या पण ना, एक तर त्या पेटीत काय होतं नीट पाहायलाही मिळालं नाही. त्यात आता ही अंजली. अरे गिफ्ट कुठून आणून देऊ यार हिला? किस करू का हिला? सांगतो हेच गिफ्ट आणलंय म्हणून. कपिल, हा
हॅपी बर्थडे. अॅनिव्हर्सरी. अगं तुझा आणि माझा जन्म नव्याने त्याच दिवशी झाला नाही का, म्हणून बर्थडे म्हटलं. इट्स ओल्ड. अँटिक पीस आहे तो, इतक्या सहजासहजी मिळत नाही. हे बघ तुला सांगतो, वर्षानुवर्ष ना शोधावा लागतो. इतिहासाचे साक्षीदार. नवीन काही नाही मिळालं तुला? आणि गिफ्ट रॅपिंग कुठे आहे? अगं अंजली, गिफ्ट महत्वाचं आहे का गिफ्ट रॅपिंग महत्वाचं आहे? तू बघ तरी. ही कट्यार कुठे मिळाली रे तुला? तुझ्या त्या खोदकामात तर नाही ना मिळाली? नाही नाही, काहीतरीच काय, मुद्दामून आणली तुझ्यासाठी. मुद्दाम? कट्यार अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट? हो मग. खूपच रोमॅन्टिक आहेस तू. अरे इथं फारच जुनी आहे, यावर काहीतरी लिहिलंय. हॅलो, थँक्यू. हो, आईंचा फोन आला होता पण पप्पांचा नाही आला. दिलंय ना तुझ्या जावयाने गिफ्ट. अगं कट्यार. हां घे, आईचा फोन आहे. हाय. हो, हे अॅनिव्हर्सरी वगैरे साठी आदल्या रात्री फोन करत जा ना तुम्ही. नाही म्हणजे मलाही बरं पडेल. हो हो हो, तुमची मुलगी राजकन्याच तर आहे. आता ह्या दोघांमध्ये काय बिनसलंय कोणाच ठाऊक. पप्पा तर अंजलीला भेटायला सुद्धा तयार नाही आहेत. कसे भेटतील सांग ना. एकतर ह्याने करिअरमध्ये काही खास केलं नाही, इतके वर्ष पाण्यात घालवलीत. आता कळेल अंजलीला, म्हणे इतकी वर्ष पाण्यात घालवली. अरे कपिल, हा, ताम्रपत्राचे इमेजेस पाठवलेत, चेक कर. ताम्रपत्र? येस. ग्रेट यार. भेटीत ताम्रपत्र मिळावं हे खूपच ग्रेट आहे. अरे पण इतकी वर्ष हे पाण्याखाली राहिलं कसं? अच्छा एक काम करा, त्यावर काय लिहिलं ना ते डेसिफर करा. हो हो, शालिनी मॅडम तेच करतायत. अच्छा, कट्यारीचे इमेजेस मिळालेत? हो हो. ग्रेट. विनोद, आई टेल यू वी आर ऑन द राइट ट्रॅक. देयर इज समथिंग. हे सारे सबूत ना कोणत्या तरी मोठ्या डिस्कवरीकडे इशारा करतायत. कदाचित एखादं संपूर्ण राज्य जे आता पाण्याखाली गाडलं गेलंय. अरे ये ना कपिल, इतक्या वर्षानंतर मेहनतीला फळ आलंय. हा यार, पर तुझे पता तो आहे ना, यू नो व्हॉट, हे वय झालं ना की कसं बीपी डायबिटीज हे असले आजार होतात, तसं लग्न झालं ना की हे बर्थडे अॅनिव्हर्सरी असले आजार मागे लागतात. आज काय तर पाडवा आहे, उद्या काय अॅनिव्हर्सरी आहे. ज्याला हे सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे ना, नशीब नशीब त्या काव्याने मेसेज दिला, नाही तर आज तर मेलोच असतो मी. लग्न म्हणजे वैताग्या रे नुसतं, आणि त्यात ती अॅनिव्हर्सरी ना म्हणजे जखमेवरची खपली. खोटं खोटं खोटं, फक्त खोटं बोललास माझ्याशी. फसवलंस मला, विश्वासघात केलास माझा. काय सांगायचंस? बेबी, मला सतत तुझ्यासोबत राहावंसं वाटतं, पण काय करणार, कामावरून येणं जमत नाही. हे बॉस खूप काम देतात. ते लग्नानंतरचे 2 महिने नंतर असं कुठे म्हणालो मी? अच्छा, म्हणजे तुलाच माझ्यासोबत राहायचं नाहीये तर? ठीक आहे, सगळी कामं सोडतो आणि बसतो तुझ्यासोबत घरात. हे असं काय केलंस? हां, असं म्हणजे काय? म्हणजे मी घरात असते ती अशीच असं म्हणायचंय का तुला? कमॉन यार अंजली, मी तिकडे कामावर जाऊन काही टाइमपास करत नाही. आणि आजची गोष्ट वेगळी होती, आज काहीतरी महत्वाचं हाती लागलं होतं, पण तरी मी आलोच नाही ते. का तर तुला खुश ठेवावं म्हणून. अंजली ऐकून घे ना, किती ताणणार आहेस विषय. हे बघ मी काय म्हणतो, ऐकून तरी घे. कपिल, मला खोटं बोलणारा फसवणारा नवरा नकोय. आज तू खोटं बोललास, लग्नालाही खोटंच बोललेलास. तुझे बाबा मात्र खरं बोललेले. बाबा हो, तुमचं म्हणणं काय आहे? मी तुला आधीच सांगितलं होतं, पापडा बरोबर राम बंधूचं लोणचं एकदम जन्नाटेदार. काय सांगता? येस, बघू बरं. बघा बघा. आई अगं, तू पापड लोणचं काय खाते? परफेक्ट मिश्रण. म्हणजे परफेक्ट जोडी रे. ही मुलगी मला पसंत नाही. लग्न त्याला करायचंय. एक्झॅक्टली. आईला पण अंजली आवडते. 1 मिनिट,
मी असं कुठे म्हटलं? हा, तू ती तुझ्यासाठी परफेक्ट आहे असं म्हटलं मी. परफेक्ट. या करोडपती आहे ती. करोडपती. याच्याही नावानं करोड रुपये बँकेत आहेत. करतो काय? काय करतो म्हणजे? अंडर वॉटर रिसर्च सेंटरमध्ये सुपरिटेंडंटचा जॉब करतो मी. अँड आय रिली लाईक माय जॉब. आर्किओलॉजी डिपार्टमेंट. अरे फ्युचरचा पत्ता नाही आणि पाचचं घेऊन बसलेत. रॉंग डिसिजन. तू येणार आहेस का? बाबा तुम्ही येताय का? निघू आम्ही. मी येणार नाही. तुझं लग्न आणि करिअर जेव्हा अयशस्वी होईल ना तेव्हा येईल. वाह, काय ग्रेट आशीर्वाद दिलायत. बट आय प्रॉमिस यू बाबा, मी अपयश येऊ देणार नाही. करिअरमध्येही आणि लग्नातही नाही. आता आपला संसार होणार नाही. अगं, आणि हो, थँक्स फॉर द गिफ्ट. अगं ये ती कट्यार नको. अंजली, अंजली हे बघ कुठे चाललीस तू? अगं मी काय बोलतो ऐकून तरी घे अंजली. आपण एकदा शांतपणे बसून बोलूया का? हा, ऐकून घे ना अंजली मी काय म्हणतोय ते. अंजली अगं प्लीज. खरं तर त्यांना तू आधीपासूनच पसंत नव्हती. अगं पण मला पसंत आहे ना. तू मला कधी सांगितलं नाहीस हे. तू मला फसवलंस. अवधपुरी. मोठा राजवाडा, तास तासी सैन्य आणि आम्ही कोण ओळखा बरा? तुम्ही महाराज. महाराणी. आजोबा, अजून युद्ध यायला वेळ आहे. कैलास आज स्वयंपाक करतोय. मी जाऊन त्याला मदत करते. तुम्ही ही गोळी घ्या बघू आधी. त्या राज्याची एक राजकुमारी पण होती. आजोबा, अजूनही तीच गोष्ट सांगत असता का? माफ करा राजकुमारी. युद्ध, सैन्य. वारंगखेड इथे आपण ह्या ठिकाणी शोध घेत होतो. इथे आपल्याला काही जुन्या इमारतींचे अवशेष सापडले. पण विशेष म्हणजे इतिहासात ह्याचे रेफरन्सेस कुठेच आलेले नाहीयेत. मग ही कट्यार. Katyar. How can you gift it to your wife? It's our vital clue. It's illegal. Get that Katyar back immediately. बॉस आपका हाथ अभी तक ठीक नहीं हुआ. It's because of you. Whenever I see your face, it starts paining. Shalini, how could you? सर, आपल्याला मॅपही मिळालाय आणि आय थिंक कपिल टीमचं हे मोठं यश आहे. आणि मॅपनुसार या अवशेषांचा संबंध अवधपुरीशी आहे. Avatpuri. Historical place, right? हां, हो, आपल्याकडचं फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. यू आर राईट सर. पण कपिल सरांचं गेसिंग आहे की अवधपुरीच्या जमिनीच्या आत एखादं जुनं शहर किंवा राजवाडा गाडलेला असू शकतो. Do you think so? येस सर, येस सर. Then what are you waiting for? Plan out. Go there. And before that, get that Katyar immediately. अंजलीकडनं कट्यार मिळवणं ना इम्पॉसिबल आहे. नुसती खटखट खटखट खटखट. आईला सासूबाईंचा फोन कट केला. लाव ना पुन्हा. हे बघितलं, हे असं असतं. स्वतः फोन नाही करायचा. ते कसं शिखंडीने अर्जुना मागून बाण मारला होता तसं. ए, अर्जुनाने शिखंडी मागून ना. रेफरन्स कळला ना.
ऐका. नमस्कार जावई बापू. अहो काय ऐकते मी हे. आहे थोडीशी तापड, माहितीच आहे ना तुम्हाला. तुम्हीच थोडं समजावून घ्या. काय द्या फोन द्या तिला. अहो इथे कुठे आली आहे ती? माझ्याकडे नाही आली आहे. ती तर डायरेक्ट गेली आजोबांकडे अवधपुरीला. अवधपुरी? अवधपुरी? नाही 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 नाही. विनोद. सरप्राईज. शट अप विनोद. हे म्हणजे मासा जाळीतच पोहतोय कपिल. विनोद, अंजली मॅडमना कळलं की कपिल सर त्यांच्यासाठी नाही तर कामासाठी अवधपुरीला गेले तर. घटस्फोटच. नाही नाही नाही, मी तिला खोटं सांगू शकत नाही आणि खरं ती ऐकू शकणार नाही. नाही नाही नाही, मी नाही जात आहे. अहो पण ए, नाही गेलास तर नोकरी जाईल. बायको गेलीच आहे. अरे पण मी. कपिल ऐक माझं, प्रेमाने सगळं जिंकता येतं. हा रे, असं कसं? अंजली अवधपुरी, कामही अवधपुरी आणि कट्यारही अवधपुरी. आता याला बायकोचं प्रेम म्हणावं की जादू? कपिल, कपिल, कोणाला करत होतास? काय? आता हे जे काही करत होतास ते. तुला नाही माहित? तो का विश्वासघात? अरे, तू लहानपणी यांच्यासोबत होती ना, म्हणून परिणाम झालाय तुझ्यावर. विश्वासघात म्हणे. तुला कसा वेळ मिळालास कामावरून? का इथे काही आहे काम? आहे ना, कामासाठीच तर आलोय. ते आत्ता करत होतो ते. कपिल, मलाच तुझी खूप गरज होती. शत्रू. कैलास, जी ताई साहेब. त्या बॅगेत औषध आहेत बघ आजोबांची. हो, नेतो. अरे आजोबा. काय काय नाही. काय? यायला काय कटकट आहे? वेळ येत नसते विनोद, आणावी लागते. देर इज नो राईट टाईम. टाईम इज ऑलवेज राईट. म्हणून आता अंजलीला घेऊन बाहेर चाललोय. तिला सरळ सांगेन माझं अवधपुरीला कामही आहे, आणि जर नाहीच ऐकलं ना तर खोटं बोलावं लागेल. असंच ना? बरं ते सोड, आधी सांग, जागा बघितलीस ना कामासाठी? की इथे आहे तुझी बायको मागावर? बरं, आम्ही आलोय अवधपुरीला. आलात? हो आलो. कपिल, आलो, ऐक ना. आलो आलो आलो. हो हो आलो आलो. मला माहितीये तू काम सोडून आलायस, पण इथे आलोच आहोत तर 4 दिवस राहूया ना. आजोबांनाही बरं वाटेल. 4 दिवसात काय होणार आहे? काय हे तू बोलतोयस? इम्पॉसिबल. वा, घर सोडून आलं की नवरा सरळ झालेला दिसतोय. तू सहज मान्य केलंस? तू खरं माझ्यासाठीच आलायस ना? पुन्हा खोटं नाही ना बोलणार? नाही. हाय. पहिल्या रिंग मध्ये कोणी फोन उचलता का? कुठे बाहेर आलात जेवायला? हो, आम्ही बाहेर आलोय. तिकडे येण्याचा बेल होता ना माझा, म्हणून विचारलं. अच्छा, आमच्या अॅनिव्हर्सरीचं सरप्राईज देणार होतीस का? वेडास का? आणि सरप्राईज वगैरे दिलं तर काय होतं माहितीये का? ते घरात असतं तेच जेवायला लागतं. आपण आपलं सांगून जावं, स्पेशल काहीतरी खायला मिळतं. अरे सरप्राईज द्यायला मी काय तुझ्या बायकोसारखी मूर्ख नाही आहे. मी करतो फोन. आई. हॅलो आई. अय्या अंजली,
कशी आहेस? मूर्ख आहे. आत्ताच तर म्हणालात ना तुम्ही. म्हणूनच ते कपिल खोटं बोलत राहिला आणि मला कळलंच नाही. शेवटी आज घर सोडून आले. काय सांगतेस काय? दोघही घर सोडून आलात एकत्र? आई, कपिल मला समजवायला आलाय. अगं बाई, कुठल्या हॉटेलमध्ये आलात? नाही म्हणजे मी पण येते ना. आई, आम्ही अवधपुरीत आहोत. अवधपुरी? आई मी करतो फोन. ऐक ऐक, अवधपुरी, समुद्र, मासे, मलाही जायला हवं ना समजवायला. हे घेऊन जाते आणि हे लोणचंही नेते. अंजलीच्या हातचं जेवायचं आहे ना मला. जा. हा. तू नारळ पाणी घेणार तू? नको. तुझ्या आईला मी पसंतच नव्हते पहिल्यापासून. अगं तसं नाहीये, नंतर तिने मान्य केलंच ना. नंतर म्हणजे मुळातच नव्हते ना पसंत. तू फ्रुट्स खाणार? नको. मग आईस्क्रीम? नको. आईला नाही पसंत, बाबांना नाही पसंत, मग लग्नच का केलंस? तू गोळा खाणार का? नको. मग काय खाणार? नारळ पाणी. अगं ते मागे राहिलं. मग नको आणूस ना, स्वतःच विचारतो आणि स्वतः. सॉरी, आणतो बस. ऐक, मलई वाला आण. हो. कपिल कपिल, ऐक ना. काय? म्हणजे मलई थोडं पाणी जास्त. हा हा. आणि हो, स्ट्रॉ पण आण. अगं हो. ऐक, ते साईडचं देतात ना कट करून, ते पण आण. आपण घरी जाऊन खाऊयात. अगं हो, आणतो आणतो. हा. ऐक कपिल, आजोबांसाठी आण, पण ओपन करू नकोस. हा. अरे माहितीये. कट. हो हा. ऐक, आजोबांसाठी पाणी, मलई नको. हो आई. आई. खरं बघायला गेलं तर माझी चुकी नव्हती. रॉंग लेन मध्ये स्कूटर घातली होती त्या लेडीने. खोटं बोलतोय हा. यात त्या लेडीची काहीच चूक नव्हती. ह्याचंच लक्ष नव्हतं. आईशी बोलत होता ना हा. मी काय सांगते याकडेही लक्ष नव्हतं याचं. जास्त लागले का हो? हाड तर नाही ना मोडलं? मला संशय नक्की फ्रॅक्चर असेल. तुमच्या सोबतच डॉक्टर असताना तुम्ही कसे काय आले इकडे? हा, मी बायको आहे त्यांची, डॉक्टर नाहीये. नक्की? फिक्स? जा मग बाहेर बसा. जा. ह्याचा एवढा त्रास होणार नाही. लवकरच आमचा घटस्फोट होणार आहे. अरे वा, माझा झाला पण इतक्यातच. या, पोटगी मागितली 150 रुपये. फक्त 150 रुपये माझी फी आहे, ती तुम्ही देणार मला. ओ सॉरी. ओ हळूहळू. हो घ्या. बायकांना व्यवहार ज्ञान नसतं ते खरं आहे. म्हणून ही मागची जागा भाड्यानं द्यायची. क्लिनिक होतं तिथं सत्यभामाचं. सत्यभामा माझी बायको डॉक्टर होती. डॉक्टरची बायको होती. आता काय काहीच नाही. बायका आहे ना अतिशहाण्या असतात, अतिशहाण्या. स्वतःचं राज्य निर्माण करायचं असते त्यांना. असो, आता घटस्फोट झाला की या, काहीतरी कन्सेशन देईन मग. या. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. हा विनोद. कपिल, गुड न्यूज यार. अरे त्या कट्यारीवर काय लिहिलंय ते समजलंय. काय सांगतोयस? ती कट्यार साधारण 4200 वर्षापूर्वीची आहे. 4200 years बॅक. येस, हो हो. अरे म्हणजे नियर अबाउट ब्रॉन्झ एज. आणि त्यावर लिहिले समथिंग आत्मिका. आत्मिका? हो हो चालेल ना. हो झालं. त्यांनी माझा इतका अपमान केला आणि तू त्यांना काहीच बोलला नाहीस. नाही बोलणार आहे ना, उद्या येऊन बोलणार आहे. जागा दाखवणार आहे. जागाच दाखवणार आहे. चल चल बस. जागा आवडली आम्हाला. हे कोण? विनोद. मला अजिबात आवडत नाही विनोद. विनोद नावच आवडत नाही मला. अरे 9 महिन्यानंतर बाळ जन्माला येतं आणि तुम्ही त्याचं नाव विनोद ठेवता. नॉनसेन्स. आणि ह्या कोण? 2 लेडीज बायका? अहो या आमच्या डिपार्टमेंटच्या ऑफिसर आहेत, शालिनी मॅम आणि काव्या. आम्ही सगळे अवधपुरीच्या इतिहासाचा शोध घेणार आहोत, 4000 वर्षापूर्वीचा. आणि तेच तुमच्या बायकोला आवडत नाही, करेक्ट?
म्हणून ही तुम्हाला जागा दिलेली आहे. तुम्ही या जागेमध्ये बिनधास्त काम करा, कोणी तुम्हाला टोकणार नाही. ही जागा माझ्या बायकोचं क्लिनिक होतं. माझी बायको डॉक्टरची बायको. सांगितलं तुम्ही. आता काय काही नाही ना. हो ना. आणि महत्वाचं ते नाही आहे, महत्वाचं आहे की या जागेमध्ये माझा घटस्फोट झाला, तुमचा पण होईल. ऑल दी बेस्ट. कारण काय, ही जागा इथे माझ्या बायकोचं क्लिनिक होतं. माझी बायको डॉक्टर. सांगितलं होतं. हा, कारण बायकोचं क्लिनिक, डॉक्टर माझी बायको. ओके, ऑल दी बेस्ट. चलो गाइस, कम ऑन, हम अभी इतिहास के पन्ने खोलेंगे. कट्यार आणलीस? नाही. विनोद, काव्या, उद्या मॅप प्रमाणे आपल्याला खोदकामाला सुरुवात करायची आहे. ओके, मी आता निघतो. सॉरी मॅम. कपिल, हे सामान, हे टोमॅटो फ्लावर का मागवलेस आणि ह्याचं काय करणार आहेस? दे. थँक्यू. बरं, लसूण कितीला मिळाली? अरे कैलास, या कपिलने बघ किती भाजी आणली आहे. याला फसवलं की काय? अंजली, बोल. अगं लवकर ये, आई आली आहे. तुझी आई पण ना, त्यांनी लग्नच का करून दिलं रे मुलाचं? आता इथे आलोय तर इथे पण. माझी नाही, तुझी आई आली आहे. बाप रे, आश्चर्य आहे. माझी आई आली आहे. याला म्हणतात प्रेम. अच्छा. तिला कळलं ना मी वारंगखेडून आले तर बिचारी धावत आली. तुझं झालं की ये? हो. काय काय पुन्हा फसवलंस ना? अरे अंजली, कशी आहेस? आई, आम्ही असे बसलो होतो आणि तो दरबारात आला. शत्रू! आजोबा काय करताय? आजोबा सोडा त्याला. काय करणार? अंजली, आई आहे की सांग? काय करणार? सोडा त्याला. आजोबा पाय उचला. उठ लवकर, परत पाय देतील, परत लाग घालतील. बरास ना? काय अरे काय? चला, आज मला अवधपुरीच्या महाराजांबरोबर लंच करायला मिळणार. महाराणी? अगं बाई, मला महाराणी म्हणताय काय तुम्ही पण? आई तू तुला सांगते, मी खरं तर अगदी तुझ्यासाठी आली आहे इथे. आणि गंमत म्हणजे तुझ्यासाठी रामबंधूचं लोणचं घेऊन आले आहे. केवढे फ्लेवर्स आहेत माहितीये का त्याच्यामध्ये? आवळ्याचं, कैरीचं, मिरचीचं, लिंबाचं आणि मिक्स पण आहे. वा वा वा, छान. घे घे घे. तू मला गुड न्यूज दिली नाहीस ना तरी सगळं आणलंय मी. हा म्हणजे मी ठरवलंच होतं तुला समजवायला जायचंच. कर्तव्यच आहे ना ग ते माझं. आणि काय माहितीये का, आपली अंजली एवढी चिडून घर सोडून आली आहे म्हटल्यावर अवधपुरीला मला येणं गरजेचंच होतं ना. इथे ना मासे खूप फ्रेश मिळतात असं मी ऐकलंय. आपण ना पुढचे 2 दिवस फक्त मासे खाऊया. काय माहितीये का, आपल्या वारंगखेडच्या माशांनी चवच नाही ती. तुझ्या फ्रीज मध्ये मासे आहेत का? काय करते तू? अरे थांब रे. काय माहितीये का, वारंगखेडला ना स्पेशल असं काही नाहीये. इथली स्पेशालिटी काय सांगा बरं मला. अवधपुरीची डिटेल माहिती हवी असेल तर एकच माणूस आहे, त्याला भेटा. कोण? अजय, गाईड आहे. अरे वा, मस्त आयडिया आहे. गाईड म्हणजे कसं, त्याला सगळं माहिती असेल. इथे राहून सुद्धा स्मार्ट आहे हा. चला, मी तयारीला लागते, आपण जाऊया. ऐकलंस ना? आई म्हणते ते खरं आहे. भेटायला हवं गाईड अजयला. ही आहे अवधपुरीची चवदार जागा. इथे घडते मेजवानी 101 पदार्थांची. तुम्ही कधी न चाकलेले पदार्थ इथे मिळतील, खाऊन तृप्त व्हाल. अय्या काजू खोटे आहेत. अवधपुरीचा 350 वर्षांचा इतिहास सांगतो की यातलेच काही पदार्थ अवधपुरीच्या राजांना आवडायचे. आता राजे गेले, राजवाडे गेले, पण खाण्याचे शौकीन असाल तर अवधपुरीच्या या जागी येऊन खाल, नाहीतर स्वतःला कोसाल आणि मलाही म्हणाल की अजय तुला काय माहिती आहे अवधपुरीची. सर्जा,
ए सर्जा आदिपुरुषम. आचार्य सत्कृतीत रमते नुसतं भोजन म्हणाया. खायला सांगतोय खायला. हा 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 अच्छा या या. तुम्ही नाही जात जा. हा अजय 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 क्या रे काही आय गेस ही अवधपुरीची पूर्वापार चालत आलेली लँग्वेज असावी. हा ही अवधपुरीची भाषा आहे, संस्कृत मराठी मिश्रित. अरे 350 वर्ष जुने इतिहास लाभला याला. काय सांगतो इतिहास? इतिहास म्हणतो भारतीय संस्कृती प्राचीन आहे, याचे पुरावे म्हणजे आपली भाषा. अरे अवधपुरीच्या कणा कणामध्ये इतिहास डोकावतो. या इथून पूर्वाकडे पाहिले तर जे दिसतं त्याला म्हणतात शेकोटी कडा. एक मिनिट मला अशा टुरिस्टवाल्या जागा नाही पाहिजे. मला काहीतरी खास पाहायचंय. म्हणजे अरे नाही रे तसं नाही. ऐक. अरे तू ऐक. अरे कपिल लेकिन 350 साल का इतिहास मुंह जबानी याद है मुझे. तू क्या बता रहा है? अरे हो पण आम्हाला तसे पुरावेही मिळाले आहेत. आम्हाला एक मॅप सुद्धा मिळालाय. वारणखेड टू अवधपुरी असा येतो. आणि तुला सांगतो आम्हाला एक कट्यार पण मिळाली आहे. कट्यार मिळाली? हो. कुठे? वारणखेडच्या समुद्रात. त्यावर आत्मिका असं लिहिलंय. अरे आत्मिका हे नाव मला माहिती आहे. माहिती आहे? अवधपुरी मध्ये हे नाव आठवत नाही मला. अरे अरे आठव ना. कुठे ऐकलंयस? एखाद्या पुरातन वस्तू वगैरे मध्ये? पुरातन वस्तू. हा पुरातन वस्तू मध्ये आत्मिका नाव. किंवा कुठल्या पूर्वीच्या लँग्वेज मध्ये? पूर्वीच्या लँग्वेज मध्ये काही दस्तावेज. आठवतंय? आत्मिका. हा एखाद्या शिलालेखात वगैरे. काय म्हणालस तू? एखाद्या शिलालेखात. शिलालेखात? हा हा. अरे शिला नावाची मैत्रीण होती माझी, तिच्या बहिणीचं नाव आत्मिका. नाही हो इकडे कपिल. हा हे बघा. अवधपुरीमध्ये अशा बऱ्याच जागा आहे. 350 वर्षांचा इतिहास आहे. ही बहुतेक गुफा असावी. आता बुजलेली आहे. म्हणून तर मी टुरिस्टना दाखवत नाही. इतिहास कसा असा दिसला पाहिजे. जर बुजला तो इतिहास शोधून काढावा लागतो. बरं मी इथे कामाला सुरुवात करतो. करा ना. तसंही तुम्ही कुठेही गणू शकता. आणि समजा इथनं काहीतरी नवीन प्लेस बाहेर आली तर अवधपुरीच्या मॅप मध्ये ऍड होईल. बिंदास काम सुरू करा. ओ शिट. काय झालं? हो तुम्ही काय काळजी करू नका. आपण अवधपुरीचं सगळं हँडल करू. इथले लोक, परमिशन, कामगार, अवजार जे बोलाल ते. माझी बायको. हा अंजली अंजली अंजली. रोज काय कारण सांगूया अंजलीला? डॉक्टरकडे जातो असं सांगितलं तर? नाही नको. या एवढ्याशा जखमेसाठी रोज डॉक्टरकडे जायला लागलो तर संशय येईल तिला. कसला तरी वास येतोय ना. काय जाळलास आता? कैलास आज मासे तूच तळ रे बाबा. म्हणजे मोठी जखम झाली पाहिजे. म्हणजे त्यासाठी पुन्हा पडावं लागणार. असं पडलं तर सीमेवर सैन्य आलं. आम्ही प्रधानांना म्हटलं कुठलं सैन्य आहे? तळपत होऊन घोंघावणारा वारा. चला चला तागडे 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 चला. काय कपिल नाही चांगले. काय करतोय साहेब? शिट. कपिल कपिल बाबा बरे आहेत ना? हो हो बाबा अगदी व्यवस्थित आहेत. रे त्यांना काय धाड भरली आहे. चला नाश्ता आला म्हणजे आता मज्जा येईल. हा विश्वासघात आहे. अरे काय विश्वासघात? सगळे सिगरेट पितात. तुम्ही पिताई? छे गो. म्हणजे तसे मला डोळे लागले होते तेव्हा पित होते, पण आता सोडली मी. त्यांनी सोडली, मी पित नाही. आजोबाही पित नाही, कैलासही पित नाही. याचाच अर्थ सगळेच पित नाहीत. आणि दॅट्स नॉट द पॉइंट. यू हॅड प्रॉमिस मी सिगरेटला हात लावणार नाही म्हणाला होतास ना. पायाने जमत नाही, काय करणार? अरे नालायका, ती काय म्हणतीये? तुझ्या तब्येती करताच म्हणते ना ती. नाही नाही नाही, तिचं ऑब्जेक्शन ना माझ्या तब्येती करता नाहीये. नाहीये? मग तू का म्हणतेस त्याच्याशी? अरे ह्याने विश्वासघात केलाय माझा. जे सी दिस विश्वासघात म्हणे. अगं मी काही केलं तरी विश्वासघात केला म्हणते.
पण अंजली, तू त्याच्या आयुष्यात आलीस ना तेव्हापासून असं वागायला लागलाय. आधी तो असा नव्हता. अच्छा, म्हणजे हा माझ्यामुळे खोटं बोलायला शिकला असं म्हणायचे का तुम्हाला? तुझ्यामुळे नाही, तू त्याच्या आयुष्यात आल्यामुळे असं म्हटलं मी. आई, बोल. तू इथे आमचं पॅचअप करायला आलीस ना? अच्छा, म्हणजे आपण बोलवलं तर आईंना. आपल्या नात्याकरता तुला आता इतरांची मदत घ्यावी लागते. एक मिनिट, म्हणजे मी इतरांमध्ये येते का? कुठे चालले आजोबा? अरे विषय सिगरेटचा होता. राईट, सिगरेट पिणार नाहीस असं प्रॉमिस केलं होतंस ना? ते लग्नानंतरचे 2 महिने. अगं बाई, पुरुषांचे सगळे प्रॉमिसेस तू काउंट करत बसलीस ना तर कुणाचा संसार कधी झाला नसता. आणि आता झालाच नसता. आजोबा, आजोबा, आजोबा पडले वाटतं. एक्झॅक्ट पडले. चला चला हॉस्पिटलला चला. हसतोस काय? चल ना. अरे युद्ध कर, मागून काय वार करतोस? अहो इंजेक्शन द्यायचंय, मागूनच द्यावं लागणार ना. डॉक्टर, आजोबा, चला. नमस्कार आजोबा, नमस्कार. काय नाही फॅमिली मॅटर आहे, बसा. अरे बा, असं काय करतात हे? यांचं असं पळून जाणं मला अजिबात आवडलेलं नाही. असं काय पडतात हे? एक मिनिट, वेडे बेडे आहेत का हे? नाही, तसे पूर्ण वेडे नाही आहेत. पूर्ण? तुम्ही ती हरितात्यांची गोष्ट वाचली असाल ना, पुलंची? तसं काहीच आहे. कुठल्या तरी वेगळ्याच राज्यात असतात. अच्छा, म्हणजे मानसिक आजारी आहेत. हा, हे बरं आहे. म्हणजे आता यांचा इलाज करायची मला गरज नाही. थँक्यू. हो डॉक्टर, असं म्हणू नका. हो, तुम्ही थोडी मदत केली ना तर खूप बरं होईल. आजोबा, राजकुमारी, थांबा. हो तुम्ही. अंजलीला मी एकच कारण सांगू शकतो की आजोबांना तुमची ट्रीटमेंट सुरू आहे. मुजरा करा, मुजरा करा. मुजरा महाराज, यांचा इलाज करता करता मला माझा इलाज करायची पाळी येऊ नये म्हणजे झालं. मी बघतो. आजोबा, अरे काय कटकट आहे. प्रधानजी. मुजरा महाराज, कुठल्या जन्मीचं पाप आहे? डॉक्टर, ऐकून घ्या ना मी काय म्हणतोय ते. मी काय म्हणतोय एकदा ऐकून तरी घ्या प्लीज. मी अवधपुरीच्या इतिहासाचा शोध सिंहासनावर बसू दे आमच्या. आणि तुम्हाला किती अभिमान वाटेल अवधपुरीचा. हे बघा, हे सगळं करण्यास मला अडथळा ठरते ती म्हणजे माझी बायको. हो, तिला अडवण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे डॉक्टर. प्लीज नाही म्हणू नका. नाही, हे कदापि शक्य नाही. अरे का पुरुषाच्या विजयात एक बाई अडथळा ठरते म्हणजे काय? नाही, मी पुरुषार्थाच्या बाजूने उभा आहे. बस. येस, आता काम सुरू. प्रधानजी. नो, नॉट अगेन. हा मॅप कुठल्या तरी विशिष्ट कारणांसाठी तयार केला असावा. कुठल्या तरी प्लॅनिंगचा तो भाग असावा. बहुतेक युद्धाचं प्लॅनिंग. वारंखेडच्या ज्या ठिकाणी आपण काम करत होतो त्या ठिकाणाला ह्या लोकांनी संकेश्वरम असं नाव दिलं. आणि आता आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्याला अवधपुरी असंच म्हणतो. नाही, आवाज तरी काही येत नाहीये. नाही तिकडे. कपिल, ऐक ना. बोल ना. अरे
अरे तुझी ही आली. अरे देवा, मेलो. अरे टाका टाका, माती टाका, गाडून टाका मला इथेच. आई नीट बघा या पुरुषाला, नीट बघा. 1 एप्रिल 2014 साली याचं लग्न झालं, म्हणूनच त्या महिन्याला एप्रिल फुलचा महिना म्हणण्यात आलं. इतिहासाने याची नोंद घ्यायला हवी. बायकोला घाबरणारा. काय बोललास? काय बोललास? तुझं अजून लग्न झालं नाहीये ना म्हणून म्हणतोस तू हे. पण जेव्हा नवरा चांगला असतो ना तेव्हा त्याची बायको ना त्रास देणारी असते. आणि जेव्हा बायको चांगली असते ना तेव्हा नवरा ना माझ्या नवऱ्यासारखा असतो. माय स्वीट आई. ये ते काढ बरं. बरं ऐक, मी चालले हा आता. का? अरे का काय, अवधपुरीचे सगळे पदार्थ खाऊन झालेत माझे. बरं ऐक, बस इकडे. काय रे? बाबांना सांगू नको की माझं आणि अंजलीचं भांडण झालंय. ओके? मी कशाला सांगू? केवढा आनंद होईल त्यांना मला बघवणारे का. बरं मी काय म्हणते, तू आजोबा आजारी तसं सांगून काम करतोयस ना, म्हणून अंजलीचा तुझ्याबद्दलचा आदर वाढलाय. पण संशय कधीही वरचढ ठरू शकतो. जिथे राग, लोभ आणि इगो येतो ना, काही वेळेपुरतं का होईना प्रेम संपतं. पण अरे हेच उलटही होऊ शकतं. मला असं वाटतं तिला प्रेमाने समजावता येईल. तू ट्राय कर ना. हा. आणि हो, आता तिला सांगायचं पुढच्या वेळेस चिडायचं असेल ना तर दुसरीकडे जाऊन चिड, म्हणजे मला वेगळं आणि चांगलं खाता येईल. कपिल, मी आजोबांना घेऊन जाईन डॉक्टरांकडे. तू वारंखेडला परत जा. तसंही किती दिवस झालेत, इतका कसला इलाज करतायत रे डॉक्टर? आणि तू किती दिवस रजा घेणार आहेस? काय? कपिल 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 लवकर ये. कपिल कपिल, अरे अरे लवकर ये. अरे तू इथे काय करतोय? हा कोण? मी अजय गाईड. डॉक्टर डॉक्टर अजय. अजय डॉक्टर. अजय डॉक्टर. डॉक्टर अजय. काय 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 झालं? काय झालं म्हणजे इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागणार. कुणाचं? आजोबांचं, म्हणून तर मी आलोय. आजोबांचं? हा मग काय. अरे तुला सांगतो ना कपिल, तिकडे युविलच्या गुफा का रस्ता मिल गया है. काय? तेच तर म्हणतोय. चल 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 चल. काय आजोबांना घेऊन जावं लागेल. मग तेच म्हणतोय ना, आजोबांची रूम कुठे दाखव मला. तिकडे तिकडे. हे मिळालं कधी? तुला सांगतो ना तिकडे खोदकाम. इतकं काय सिरियस झालं आजोबांना की अचानक ऑपरेशन, तेही रात्री? नाही नाही नाही, सिरियस नाही. यांना सांग सिरियस वगैरे काही नाही. सिरियस काही नाही. ते त्यांच्या वेळावर उपाय मिळाला असणार. ऑपरेशन वगैरे काही नाही, ट्रीटमेंट मिळाली आहे. तेच तागडीत तागडीत करत असतात ना, त्याच्यावर आपल्याला उपाय मिळालेला आहे. इमर्जन्सी आहे त्यांची, नाही माझी. मला आजच रात्री निघावं लागणार आहे, याला माहिती आहे. आजोबा आजोबा चल लवकर. या जरा तुम्ही बाजूला वा, जरा आजोबांना घेऊन जाऊ दे. रात्रीचं ऑपरेशन काय नंतर बघूया. आणि पुढच्या वेळी टोपी काढून हो रे. चल लवकर चल. अंजली तू काळजी करू नका, तू झोप आरामात. कैलास आहेच. अरे जर तुला फोन केला असता ना तुला बाहेरच पडता आलं नसतं, म्हणून हे नाटक करावं लागलं. चल चल, आज खऱ्या अर्थाने मी इतिहासाचा साक्षीदार होणार आहे. चल चल लवकर. हे राहू दे. अरे हे बघ. हे सगळंच ढकलूया. हो हा चला. मदत लागेल मला आता.
हा. हे बघ काहीतरी दिसतंय. या मूर्त्या काय भारी आहे रे. वाव कपिल, काय सॉलिड आहे यार, जबरदस्त. अरे इकडे पण आहे रे. बघताय काय माझ्या तोंडाकडे? इथे सुरू आहे ना ट्रीटमेंट. कुठे आहे डॉक्टर अजय? कोण? कपिल, डॉक्टर अजय आणि माझे आजोबा. तुम्ही त्यांना भेटून का देत नाही आहात मला? हे बघा, ट्रीटमेंट चालू असेल असं तुम्ही खोटं सांगत असाल ना तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. खेचा हा, वा रे वा. कोर्टात खेचीन काय? कोर्टात खेचीन? हा, तुम्ही बायका म्हणजे समजता कोण स्वतःला तुम्ही? हा, ती माझी बायको सत्यमामा, हिने पण मला कोर्टात उभं केलंय, केस केली आहे माझ्यावर. करायलाच हवी. विश्वासघात करता तुम्ही, पाठीत खंजीर खूप असता. अहो पण तुम्ही बायका आहात ना, जरा बायकांसारखं वागा ना. काय हो आ काय बायका आणि पुरुष चाललंय तुमचं? माणूस आहात ना, मग माणसासारखे वागा ना. आजोबा कुठे आहेत सांगा. अरे कपिल, अरे फॉरेनर तर वेडे होतील. आता अजय गाईडचं नाव अगदी वर्ल्ड फेमस होणार. ओ माय गॉड. काय? तुम्हीच काहीतरी केलंय. हो केलंय, फिजिओथेरपी केली आहे. हा, आज ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे असेल, म्हणजे आता ते नेमकं नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून कळत नाही आहे कुठपर्यंत आली आहे ती ट्रीटमेंट तिकडची. तर अजून फोन. हा, अहो इथे आज सुरू आहे ना ट्रीटमेंट. आता सुरू आहे ना, मग काय तर. अहो मग आज जा ना. जाणारच आहे मी आज. हा, आज जाणार आहे मी. तुम्ही कोण सांगणार मला आज जा बाहेर या? हा, हे असं बाहेरून आत आणि आतून बाहेर इथं जाता येत नाही. हॉस्पिटल आहे हे. हा, जर्म्सचा प्रॉब्लेम असतो माहितीये, जाम जर्म्स आहेत त्यांच्यात, अजूनही नेटवर्क मध्ये नाही आहेत ते. ओ माय गॉड. ही कट्यार अशीच होती ना ती? हो. म्हणजे तुम्हाला मिळालेली कट्यार हीच आहे? हो. अंजली वहिनीकडे. आता बॉस पुन्हा चिडतील. कट्यार आणणार आहे कपिल. अरे काय सांगू? अरे खरं सांग तिला. नाही नाही नाही, आता ते शक्य नाही. आता माझ्या आणि अंजलीच्या नात्यापेक्षा ना हा इतिहास शोधून काढणं जास्त महत्वाचं आहे. अरे जगाला एक नवा इतिहास कळेल. तूच मला सांग, मी जे करतोय ते चुकीचं करतोय का? डोंट वरी कपिल, असं असेल ना तर मी सामोरा जातो. अंजली वहिनींकडनं कट्यार मी आणतो. गॉड यार, हे सगळं अंजलीमुळे होतंय. नुसता संशय घेते रे माझ्यावर. मला माझं कामही नीट करता येत नाही. कुठल्या जन्मीचं पाप म्हणून अशी बायको मिळाली कोणाच ठाऊक. तुला सांगतो, आताही काहीतरी संशय घेतलाच असणार. आजोबांना घेऊन जे आपण इथे आजोबांची ट्रीटमेंट. अरे मी फोनच नाही केला तिला. अरे मोबाईलला रेंज पण नाही. अरे चल 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 चल. अरे देवा, काय करू? वॉचमन सारखी येऊन बसली आहे इकडे. चल, नवरा कुठं उलटलाय काय माहिती. चल 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 लवकर चल चल चल. हे काय? अरे आजोबा कुठे आहेत? आजोबा. अरे आजोबा, अरे कुठे गेले? अरे गेले असतील कुठेतरी टाकडीक टाकडीक करत. अरे काय गेले असतील? तू काचा ओपन ठेवल्या होत्या? बंद ठेवणार का? गुदमरून मेले असते म्हणजे. अरे शोध आता त्यांना. आजोबा. आजोबा. आजोबा.
अरे डॉक्टरांचा SMS आलाय. काय? अंजली तिकडे पोहोचली आजोबांची ट्रीटमेंट पाहायला. काय? हो. आजोबा. अरे आजोबा खाली या. खाली या. नाही. अरे पकड ना. आम्हाला घोड्यावरून उतरवू नका. बापरे. अरे मी वर तू थांब. अरे तू थांब. चल. तागडे. अरे थांब. अहो डॉक्टर. डायरेक्ट बाहेर घेऊन जा. सगळ्याला सोडून जाऊ द्या. अरे डॉक्टर मेले. सगळं डॉक्टर असं बोलतोस. अहो खरंच ना. बघा अहो. अंजली तू इथे काय करतेस? काय मूर्खांचं हॉस्पिटल आहे. तुला काय करायचं रे? तुझं तू काम कर ना. बाहेरून कसा आलास? मागापासून ऐकतोय. अरे स्ट्रेचर कोणी आणलं मध्येच? तू बाहेरून कसा आलास? हेच मी यांना मगापासून समजावून सांगत होतो मी. हे अजिबात आवडलेलं नाहीये मला हे सगळं. माणसांनी नेहमी रेंज मध्ये असलं पाहिजे, माहित आहे ना? काय बोल ना. कुठून आलास? बाहेरून कसा आलास? आजोबा कुठे आहेत? मी औषध आणायला गेलो होतो. हो. कुठे आहेत औषधं? औषधं रिसेप्शनिस्ट कडे. आजोबा कुठे आहेत ते सांग. आजोबा ना दाखवतो. ये इकडे इकडे. आजोबा. इंजेक्शन. मी परत करतो नंतर परत करतो. आजोबा. मला माहिती नाही. मला आता काय चाललंय तुझं आजोबा? राजकुमारी बाजूला. अरे देवा. आणखी पाठीवर वार करता काय? संशय. अरे हॉस्पिटल यायची काय गरज होती? आता तरी पटलंय ना तुला? मला काही पटलेलं नाहीये. मी उद्या जाणार आहे तुझ्या डॉक्टर अजयचं ऑपरेशन बघायला. कपिल. अरे ऐक ना. त्या आजोबांना झोप लागली. पण मी जागी आहे. ही कसली ट्रीटमेंट केली तुम्ही? You see the coefficient of the linear is just positioned by the hemoglobin at the atmospheric pressure in the heart and travel world around us. इतिहास सांगतो. एक मिनिट. मला काय वाटतं ना, आता रात्र खूप झाली आहे. डॉक्टरही खूप थकले. त्यांना आराम करू दे. हो आराम करा ना. आमच्या बेडरूम मध्ये. करा ऑपरेशन तिकडेच आहे ना. बघितलं किती थकलेत. चला आराम करा. गेस्ट आहेत ते आपले. चला तिकडेच आहे ना. वहिनी सॉलिड हुशार आहे रे. काही काय बोलतोस तू तिच्या समोर? काही नाही बोलत. मी फक्त त्यांना विचारलं. ते सोड आता. तुला कट्यार दाखवतो. कट्यार इथेच आहे ना? हो इथेच आहे. हे चावी घे. ह्यात कट्यार आहे. खाली वर सगळीकडे नीट शोध. ओके मी तिला सांभाळतो. हो पण त्यांना इथे येऊ नको देऊ. नाही तर माझी वाट लागेल. अजिबात नाही. तू नीट बघ. ऑल द बेस्ट. ओके. यस. काय रे? त्यांना तर रात्रीच जायचं होतं ना. मग तू का आग्रह केला? अंजली अगं माणूस की माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला हवं. शेवटी आता मी माझं कर्तव्य केलं. करता करविता तर तोच वर बसलाय. पडला तुझा वर बसलेला. मी बघतो ना. थांब. कट्यार चोर. कट्यार चोरतोस? अगं मी समजावतो त्याला. तू अगं अंजली काय करते? अंजली ऐक. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्.
अवधपुरी हीत महाप्रतापी महाराणी सत्यवेदी आगमन करीत आहेत. अवध श्री महाप्रतापी महाराणी सत्यवेदींचा, 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 महाराणी सत्यवेदींचा. राजमातांना वंदन आणि सर्व सभाजनांचं स्वागत. सभाजनो, आपण सगळे जाणताच आहात की आपल्या राज्याने शांतताप्रिय मार्गाने केलेली प्रगती आणि देवकृपेने आपल्या राज्यात सापडलेली सोन्याची खाण, अर्थातच अवधपुरीचा खजिना. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत आपलं राज्य अधिक शक्तिशाली आणि सामर्थ्यवान झालेलं आहे. आणि त्याचमुळे भूतलावरच्या अनेक राज्यांमध्ये आपल्याविषयी तेढ निर्माण झालेला आहे. पण तरीही आपल्या राज्याच्या शांततेला धक्का पोहोचवणारी फक्त एकच शक्ती आहे, संकेश्वरम. मग यावर आपला काय प्रस्ताव आहे प्रधानजी? राजमाता, आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झालं नाही. महाराजांनंतर या राज्याला कोणी वारस नाही. शेवटी राजकुमारही त्यांच्या विवाहानंतर त्यांच्या राज्यात निघून जातील. अशा वेळेस आपल्या राज्याला जास्त धोका संभवतो. त्यामुळेच आमच्याकडे असा एक प्रस्ताव आहे, ज्यायोगे हे दोन्ही राज्य एकत्र येतील आणि दोन्ही राज्यांमध्ये शांतता आणि सुबत्ता नांदेल. आपण जर आपल्या राजकुमारीचा विवाह संकेश्वरमचे राजकुमार रणवीर यांच्याशी करून दिला आणि राजकुमार रणवीर आपल्या राज्याला राजे म्हणून लाभले, तर तो आपल्या प्रजेसाठी सुवर्णकाळ ठरेल असं आम्हाला वाटतं. राजकुमार रणवीर? अजून तयार नाही झालात राजकुमार. युद्धाचे काही नियम असतात आणि ते पाळावेच लागतात. म्हणून म्हटलं, अजून तुम्ही तयार नाही झालात. राजकुमार म्हणून जन्माला आलो तेव्हाच आम्ही तयार झालो. जिंकणं आमच्या रक्तात आहे. मार्ग कोणताही वापरला तरी जिंकणार आम्हीच. हा चांगला प्रस्ताव आहे. अवधपुरी राज्यातून जर हा प्रस्ताव येत असेल, यावर भाग्य ते कुठले? हा विवाह झाल्यास अवधपुरी राज्य आपले होईल. आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. हा विवाह आम्हास मान्य नाही. आम्हाला हे मान्य नाही. विवाहाचा प्रस्ताव? घाबरली का अवधपुरी? युवराज, आपल्या राज्याला आर्थिक अडचणीतून सोडवण्याचा हाच सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.
अवधपुरीची राजकन्या हीच राजाच्या गादीचा खरा वारस आहे. त्यामुळे साहजिकच तुम्ही अवधपुरीचे राजे व्हाल आणि अवधपुरीचा खजिना आपल्या राज्यापुढचे फक्त आत्ताचेच नाही तर भविष्यातील आर्थिक अडचणी देखील दूर करेल. हा आमचा अपमान आहे. आम्ही राजकुमार आहोत. आमच्या राज्याच्या अडचणी आम्ही सोडवू स्वतःच्या हिमतीवर. त्यासाठी कुणा राजकुमारीशी विवाह करण्याची काय गरज? आम्ही अवधपुरी जिंकून दाखवू. अवधपुरीवर चढाई करणं आपल्यासाठी खूप कठीण. प्रधानजी, आम्ही रणवीर आहोत. जिथं बुद्धीने लढता येईल तिथं बुद्धीने लढू. जिथं प्रत्यक्ष युद्ध करणं आवश्यक असेल तिथे युद्ध करू. सामदाम दंडभेद मार्ग कोणताही वापरला तरी खजिना घेऊन येऊ हे नक्की. प्रधानजी, संकेश्वरम ते अवधपुरी यामध्ये अलकनंदा नदी येते. आपण नदीच्या आईल्या तीरावर आपल्या सैनिकांसह उतरा. मी माझी सेना घेऊन नदी पार करेन. आमचा विजय निश्चित आहे. पण जर तसं झालं नाही तर राजकुमार, एक गोष्ट नजरेआड होते का? नाही, तुम्ही विचार केला असेलच, पण अलकनंदा नदीला आता पूर आलेला आहे आणि ती पार करण्याचा मनसुबा आपण रचलाय म्हणून विचारले. त्याची चिंता आम्हाला नाही. ते अमरकांतक बघून घेईल. वाह अमरकांतक, वाह. तू आम्हाला खूप मोठी मदत केली आहेस. पण राजकुमार, अवधपुरीवर आक्रमण करणं खरेच योग्य वाटतंय का तुम्हाला? जे तुम्हाला हवं ते हात जोडून तुमच्या समोर येऊ शकतं, असं एकही बात आहे. मग तू आमचा मित्र आहेस म्हणून तुला सांगतो, जर आम्ही विवाहाचा प्रस्ताव मान्य केला तर आम्हाला खजिन्याची मागणी करावी लागेल. तो आम्हाला मिळेल की नाही सांगता यायचं नाही. आणि एकदा का आम्ही अवधपुरीवर मात केली की राजकुमारी विवाह अमान्य करू शकणार नाही. असं असेल
तर आधी आम्ही सामोरी जाऊ. हो निश्चितच. तुम्ही पुढे असाल, आमचं सैन्य तुमच्या मागे. आम्ही युद्धनीती आखली आहे. उद्या सकाळीच आपण त्यांच्यावर चढाप्रहार करायचा. त्यांच्यावर आपण पहाटेलाच कूच करायची. जलप्रवाह पावितस्थले गले वलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम् डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. जटाकटाः सम्भ्रमं भ्रमन्निलिम्पनिर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि. सत्यवेदींचा, राजकुमारी आत्मिकेचा, महाप्रतापी महाराणी सत्यवेदींचा.
राजकुमारी आत्मिकेचा 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 बोला राजकुमारी आत्मिका. हे आपले बंदिवान आहेत, यांना काय शिक्षा व्हायला हवी? राजमाता, आम्ही काही बोलू इच्छितो. आज्ञा. आम्ही आपली खूप ख्याती ऐकून होतो. आपण अतिशय न्यायप्रिय आणि उत्तम शासनकर्ते आहात. पण माफी असावी. प्रेमाचा आणि विवाहाचा प्रस्ताव घेऊन येणाऱ्या वीराशी युद्ध करून त्याला बंदी करून त्याला शिक्षा ठोठावण्याची प्रथा आपल्या राज्यात आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. विवाहाचा प्रस्ताव? सैन्य घेऊन? युद्धात आपली राजकन्या तरबेज आहे. सांगाल आम्हाला, इतक्या कमी सैन्यानिशी आम्ही हे युद्ध केले आहे. जर आम्हास युद्धच करायचे असते तर आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो असतो. राजमाता, आपल्या शेजारी राष्ट्राशी संघर्ष नको म्हणून मैत्रीचा, प्रेमाचा आणि राजकुमारी आत्मिकेशी विवाहाचा प्रस्ताव घेऊन आम्ही इथवर आलो होतो. जर आपणास हा प्रस्ताव मान्य नसेल तर निदान या लुटुपुटूच्या लढाईत आम्हाला असं युद्धबंदी बनवून आमचा अपमान तरी करू नये. महाप्रतापी महाराणी सत्यवेदींचा, महाप्रतापी महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा. आपल्या प्रस्तावाचा आम्ही विचार करू. तोपर्यंत आपण आमचे अतिथी आहात. महाप्रतापी महाराणी सत्यवेदींचा, महाराणी सत्यवेदींचा. आम्ही निश्चित सांगू शकतो. आम्ही स्वतः पाहिलंय. राजकुमार रणवीर युद्धाकरताच आले होते आणि आता बंदी झाल्यावर हा विवाहाचा प्रस्ताव ठेवण्याची त्यांची राजनीती आहे. राजमाता, असेलही, पण तुम्ही राजकन्या आहात. तुम्हाला राजकुमार रणवीरांना बंदी बनवून ठेवणं योग्य वाटतं की त्यांचा विवाहाचा प्रस्ताव मान्य करणं? राजकन्या म्हणून आम्हाला सांगा. हा विवाह झाला तर अनेक वर्षांपासून संकेश्वरमशी असलेले आपले शत्रुत्व संपेल. आपली दोन बलाढ्य राज्ये एकत्र आली तर आपल्या राज्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची अवधपुरी सांभाळण्यासाठी आम्हाला कोणा रणवीरची गरज नाहीये. ते का आम्हाला माहित नाही? खरं तर प्रधानजी आणि इतर मान्यवरांच्या म्हणण्यानुसार हा विवाहाचा प्रस्ताव स्वीकारण्याची आणि संकेश्वरम सोबत असलेले आपले हितसंबंध जपण्याची आज्ञा एक महाराणी म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकलो असतो. एक माता म्हणून सांगतो. महाराजांनंतर या राज्याची धुरा आम्ही कशी सांभाळली हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण आम्ही तुम्हाला काय दिलं? फक्त रण.
एक माता म्हणून आम्हाला वाटतं की तुमचा विवाह व्हावा आणि तुम्ही उभयतांनी राज्य करावं. राजकुमार रणवीर तुमच्यासाठी सर्वथा योग्य आहेत असं आम्हाला वाटतं. निर्णय तुमचा असेल आणि तो निर्णय महाराणी म्हणून सुद्धा आम्हाला मान्य असेल. सूर्य देवावर तरी दया करा. त्याला का झाकळून टाकताय तुमच्या नयनांच्या तेजाने राजकुमारी? तुम्ही आल्याची चाहूल नाही लागली आम्हाला. आश्चर्य आहे. चाहूल शत्रूची लागते राजकुमारी. म्हणूनच म्हणतोय आम्ही, तुम्ही आल्याची चाहूल नाही लागली. युद्धाच्या वेळी चाहूल लागली होती ना? कारण आम्ही खरंच युद्ध करायला आलो होतो. युद्ध करून जिंकायची होती अवधपुरी. पण तुमच्यातल्या लढवय्या रणरागिणीने आम्हाला जिंकलं. आम्ही तुमच्या प्रेमात पडलोय आत्मिका. या प्रेमाने आमच्या कानात येऊन एक गोष्ट सांगितली की युद्ध करून कदाचित आम्ही हे राज्य जिंकू शकू. पण आत्मिकाला नाही, कधीच नाही. त्या क्षणी हे युद्ध थांबवले आणि तुमचा बंदी होऊन इथे आलो. आता बेड्या लोखंडाच्या घाला. किंवा विवाहाच्या. निर्णय तुमचा आहे. प्रधानजी, मिठाईचे पेटारे आलेत. राजकुमारांनी पाठवलेत म्हणजे आता युद्ध नाही, विवाह. आमचा विजय निश्चित आहे. आणि जर आम्हाला युद्धात अपयश आलं तर आम्ही विवाहाचा खेळ खेळू. ज्या क्षणी मिठाईचे पेटारे तुमच्याकडे येतील समजून जा तुमच्या सैनिकांची युद्धभूमीवर येण्याची वेळ आली आहे. चला सैनिकांनो, अवधपुरीवर कूच करण्याची वेळ आली आहे. चला. आत्मिका, आजची आमची इथली शेवटची रात्र. उद्या पहाटेला आम्ही संकेश्वरमला जाऊ. विवाहाची तयारी करू आणि मग विवाहास येऊ. संकेश्वरम सध्या आर्थिक अडचणीत आहे असे ऐकिवात आहे. आता राज्य म्हटल्यावर हे असे होणारच. आर्थिक अडचण ही सर्वसामान्य जनतेला असते राजकुमारी, आपल्याला नाही. राजकुमार, आपण जनतेचे सेवक. जनता अडचणीत याचाच अर्थ राज्य अडचणीत. आणि हो 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 हो. मग काय तुमचा खजिना घेऊन येणार आहात की काय संकेश्वरमला? संकेश्वरमला तसा खजिना निर्माण करूया. दैवी देणगी आहे ना ती. निर्माण कशी करता येईल? अवधपुरी सारखा खजिना नक्कीच निर्माण करता येईल. तुम्ही
काय केलं? आम्हाला वाटलं हा तुमच्यावर हल्ला करणार आहे. ही कसली अनिष्ट चाहूल. हे युद्धाचे संकेत तर नाहीत. सरच्या वेशीवरून अजून परतला कसा नाही? सर्जा, हा बाण त्याच्या छातीत लागलाय. याचा अर्थ हा बाण धोका. प्रधानजी, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं राजकुमारी आत्मिका. तू आम्हाला बंदी केलंस. हे बघ, प्रधानजी, विश्वासघात केलाय तुम्ही राजकुमार. आम्ही आमच्या राज्यासाठी लढलोय राजकुमारी. युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. नसतं. तुम्ही श्रीकृष्णाच्या गीतेचं पठण केलेलं नाही राजकुमार. मानवाच्या प्रत्येक विवंचनेचं उत्तर गीतेमध्ये आहे. मानवाला जन्म देव देतो, पण कर्म त्यालाच करायचं असतं. आणि हे कर्म तो कोणत्या उद्देशानं करतो त्यावरून ठरतं त्याच्या आयुष्यात काय घडेल. तुम्ही धोका आणि विश्वासघाताच्या उद्देशानं राजकुमारीशी विवाहाचा प्रस्ताव मांडला. हा उद्देशच भयावह होता आणि त्याची परतफेड तुम्हाला आणि आम्हाला कित्येक जन्म करावे लागेल. आम्हाला काय भोगावं लागेल ते आम्ही भोगू, पण तुम्हाला का? तुम्ही तर धोका नाही दिला कोणाला. कारण माता असो किंवा महाराणी, ज्यांनी अधिकार स्वीकारले
त्यांना गाफील राहण्याची मुभा नाही. राजमाता, राजकुमारी, यापुढे तुम्हाला त्यांचीच सेवा करायची आहे, पण त्याआधी आमचा उद्देश पूर्ण करा. आम्ही तुम्हाला धोका दिला, अविश्वासाची खेळी केली, कारण आम्हाला अवधपुरीचा खजिना जिंकायचा होता. आता आम्ही अवधपुरी जिंकली. दाखवा आमचा खजिना. चला. हुशार आहात तुम्ही अवधपुरीचे राजकर्ते. या इथे लपवलाय खजिना. राजकुमारी, हाही एक खजिनाच आहे. खरं तर तुमच्याशी असं वागण्याआधी एक क्षण मला वाटलंही होतं की तुम्हाला धोका देणं योग्य नाही. आत्मिका, भावनांपेक्षा कर्तव्य जिंकलं. चला. सुकेशनी काकावराम! राजकुमारी आत्मिकेचा विजय असो! राजकुमारी आत्मिकेचा विजय असो! राजकुमारी आत्मिकेचा विजय असो! इथे तुमचे सैनिक नाहीयेत, आमची सेना आहे. रणवीर, तुम्ही नेहमी खोटं बोलत आलात, वागत आलात, त्यामुळे तुम्हाला हे खरं वाटणार नाही, पण हे सत्य आहे. आमच्या अवधपुरीमध्ये तुम्ही समजताय तसा खजिना नाहीये. ही आमच्या राज्याला आत्मबळ देण्यासाठी महाराणींनी सुचवलेली एक खेळी होती. महाराजांच्या निधनानंतर अवधपुरीकडे ना सैन्य ना धन, अशा वेळी राज्याची जनता दुरावत चाललेली. तेव्हाच आमच्या मातोश्री या राज्याच्या राजमाता झाल्या. जनतेचे आणि सेनेचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी खजिना गवसल्याची खोटी बातमी पसरवली. पाहता पाहता प्रत्येक व्यक्तीमधला आत्मविश्वासाचा खजिना तळपून उठला. जनतेने स्वप्न पाहायला सुरुवात केली आणि अवधपुरी सजू लागली. राजमातेने जनतेला स्वबळावर घडायला शिकवले आणि हाच आहे आमचा खरा खजिना, आमची जनता. फसवलंय तुम्ही. हे तुम्ही तरी म्हणू शकत नाही. आपल्या विवाहाच्या बोलण्यात खजिना देण्याचं बोलणं झालं नव्हतं राजकुमार. आम्ही तुम्हाला कधीच धोका दिला नाही, पण तुम्ही मात्र
कपिल अरे अरे सोड त्यांना. अरे कटर लागली नाही तुला. विश्वासघात केलाय तुम्ही राजकुमार. विश्वासघात केलाय माझा. तर आधी आम्ही सामोरी जाऊ. तर मी सामोरा जातो. ही मुलगी मला पसंत नाही. आत्मिका, आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. प्रधानजी आणि तो दरबारात आला. शत्रू आजोबा पाय काढा. आणि त्याची परतफेड तुम्हाला आणि आम्हाला कित्येक जन्म करावी लागेल. आजोबा वेडे तुम्ही नाही हो, वेडे आम्ही आहोत. आपण किती सहज म्हणतो ना की माझ्याच बाबतीत असं का. मी तर सगळ्यांशी चांगला वागतो, मग सगळे माझ्याशी असं का वागतात. पण आपल्या बाबतीत जे घडतं ते आपल्याच कर्मामुळे, हो ना. मोठा राजवाडा होता. राजकुमारी होती. फसवणूक, विश्वासघात. हो मी फसवलं आजोबा, मी फसवलं, मी फसवलं आजोबा. तर बेसिकली तुला असं म्हणायचं की तू म्हणजे तुम्ही राजकुमार होतात, राईट? इतकंच सांगायचंय ना. आम्हाला मान्य आहे. अरे यार मैं झूठ नहीं बोल रहा हूँ, खरं सांगतोय मी. सर तुमचा विश्वास आहे पास्ट लाईफवर? नव्हता. मग पण मी हे जे सगळं पाहिलंय ना, हे सगळं कनेक्ट होणार आहे. म्हणजे इतिहासातल्या नात्यानुसार इसने रणवीर बनके आत्मिका को, आय मीन अंजलीला तू फसवलं, आय मीन आत्मिकाला तू फसवलं, राईट? एक्झॅक्टली. आणि म्हणूनच अंजली माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. सॉलिड स्टोरी सांगितली सा. आर्किओलॉजिस्ट आहोत ना आपण, प्रूफवर इतिहास शोधतो. सांग बरं, एक तरी प्रूफ आहे का तुझ्याकडे हा इतिहास आहे आणि हेच सत्य आहे हे सांगणारा? आहे. आत्मिका, आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आमच्या पुत्राचा वध. कट्यार, आत्मिका, महाराज, राजकुमारांचं शव काही गवसलं नाही तरी या पेटीला त्यांची आठवण म्हणून कपिल सर, त्या तर महाराणी होत्या ना, मग आजोबा कशा होतील?
त्या महाराणी होत्या. महाराणीचा आजोबा झाली, आपलं आजोबा झाला. असू देत. अजय, तुझ्या इतिहासात तरी असं घडलं होतं का? नाही विनोद, इतिहासात नाही घडलं, पण त्रेतायुगमध्ये घडलं. महाभारतात अंबाची शिखंडी झाली भीष्माचा बदला घेण्यासाठी. म्हणजे यावरून काय सिद्ध होतं की आत्मा जेंडर बदलू शकतो. वाव, तुम्ही किती छान सांगता. कपिल, मला असं वाटतं जर तुला यातनं बाहेर पडायचं असेल ना तर तू नोकरी सोड. कपिलने नोकरी सोडल्यामुळे अंजलीच्या समोर या गोष्टी येणारच नाही. म्हणजे आपला एम काय की अंजलीला आता हे कळता कामा नाही. बरोबर? येस. I'm sorry, sir. You can't leave this halfway. I know. But I have some prior commitments, sir. Prior? You're working since last 6 to 7 years. Actually, it's 4,000 years back, sir. What? 4,000 years back? Sir. And I'm really sorry for this. I'm sorry. Sir, येतो मी. You. Pain is gone? कपिलने आर्किओलॉजी का सोडलं? का केलं याने असं? रामसेची फिल्म बघता ना, राम बंधूचे झन्नाटेदार पापड खाल्ले ना की भीती नाही वाटत. काही नाही, कॉमेडी फिल्म पाहताना सुद्धा तू असंच म्हणते. राम बंधूचे पापड बघा, आत्ता ती त्याचा खून पिणार. काय? नाही नाही, पुरुष मंडळी बदला खून वगैरे घेताना शोभत नाही. ते काम हडळीनच करावं, म्हणून हडळ, बाकी काही नाही. अगो बाई, अंजली तू इथे? आश्चर्यच आहे. नाही, हे हडळ म्हणाले आणि तू आलीस ना म्हणून. अगं असू दे असू दे, सुखी राहा. आशीर्वाद नाही दिला? तुमचा आशीर्वाद खरा होतो ना बाबा? आमचा संसार आणि कपिलचे करिअर दोन्ही अयशस्वी झाले. तुम्ही आशीर्वाद दिला तसा. मला माहिती आहे आशीर्वादाने असं घडत नसतं, पण कपिलने तुमचं बोलणं फारच मनावर घेतलंय, त्यामुळे कदाचित हे घडत असेल. मला सांगाल का म्हणालात तुम्ही असं? तुमचा माझ्यावर इतका राग का? राग? राग नाही, पण मला भीती वाटायची की तू कपिलला आमच्यापासून दूर नेणार. पण का? अगं होतं असं कधी कधी. म्हणजे एखाद्या माणसाला बघून आपल्याला उगाच राग येतो ना, तसं. पण आमची कधी भेटही झाली नाही. भेट झाली असती तर कदाचित मी असं केलंही नसतं. तुझ्या आणि कपिलच्या लग्नाला डायरेक्ट नकार देणं, आय डोंट नो मी असं का केलं. पाहिलंस, हे असं करतात. अगं इथं काहीच नाही. काल तो चक्क बिर्याणी खायला नाही म्हणाले. याला काय अर्थच नाही ना. आई, कपिलने आर्किओलॉजी सोडलंय. आर्किओलॉजी सोडलं? अरे जेव्हा म्हणत होतो करू नको तेव्हा केलं, आणि आता एवढं मोठं संशोधन केल्यानंतर सोडतोय. संशोधन? संशोधन? कसलं संशोधन? अगं तूच म्हणालीस ना कुठे ते अवधपुरीला गेले, गुफा सापडली. अवधपुरी? अगं नाही, उगाच आपलं काहीतरीच म्हणतायत हे. तो अवधपुरीला तुझ्यासाठी आला होता तो. अगं त्याची टीमही होती सोबत, तू बोललेली ना.
अहो काय बोलताय? असं काय करते तू? ते फोटोग्राफ दाखवले, फोटोमध्ये ती काय गुफा सापडली आणि ती कट्यारही सापडली. अजून काय बोलायचंय? म्हणजे तो अवधपुरीला माझ्यासाठी नाही, कामासाठी आला होता. अगं नाही नाही, तो तुझ्यासाठी आला होता. कपिलवर विश्वास ठेवणं ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक होती. कपिल, अंजली काय केलं ते? आता हे सगळं निस्तरायला मलाच जायला लागणार. छान मसाले भाताचा प्लॅन होता माझा, वांग्याची भाजी, सगळं फसलं माझं. तुमचं नाव कोणी ठेवलं हो अविनाश? नाश ठेवायला होतं, नाश तुमचं नाव. चला आता धरा, ठेवाय जागेवर, थांबा, लवकर या. कपिल, 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 कपिल. सरप्राईज. आता हे तुझ्यामुळे झालं. ही कट्यार आपल्या अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट ना? कुठून आणलीस? अगं कुठून आणली म्हणजे? कुठून आणलीस? अगं अवधपुरीला कशासाठी आलेलास? कशासाठी म्हणजे? कशासाठी आला होतास अवधपुरीला? कपिल बस झाला. आज सगळं खरं खरं बोलायचं. तुझं खोटं बोलणं, फसवणं आता बंद. अगं मी नाही. अवधपुरीला येण्यामागचा उद्देश तुझा वेगळा होता. तू माझ्यासाठी नाही, कामासाठी आला होतास अवधपुरीला. तू मला आजोबांना फसवलंयस. फसवतोस मला. इकडे बघ, विश्वासघात करतोस माझा. एक मिनिट इकडे. आई तुम्ही मध्ये पडू नका. आई मी आधीच सांगते तुम्हाला. बाबा तुम्ही हो, तुम्ही इथे. त्यांच्यामुळेच मला सगळं कळलं ना. अवधपुरीचं संशोधन कळू नये म्हणून नोकरी सोडल्याचं पॉलिटिक्स करतोस तू. फसवतोस मला. आई तुम्ही मध्ये पडू नका. बाजूला व्हा तुम्ही. बाजूला कर. माझा आधी ऐक. तुझा गैरसमज झालाय. हे बघ, तो अवधपुरीला तुलाच भेटायला आला होता. ऐकून तर घे. अगं त्याचं तिथे गेल्यानंतर काम निघालं. मला ऐकायचं. अरे पण त्याला पेटी इथेच सापडली होती आणि तेव्हाच त्याला समजलं की अवधपुरीला जाऊन संशोधन करायचा आहे. विषय अहो बाबा तुम्ही काय इथे पूर्णच लावायला आलात का? कशाला बोलता मध्ये? मला काय माहिती तुमचा काय प्रॉब्लेम कळलं? बाबांना मध्ये घेऊ नको. अगं मी तुला नाही फसवलंय. मला तुला सगळं खरं सांगायचं होतं, पण तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. काय तू हे? अगं थोडासा विश्वास ठेवायचा अगं नवऱ्यावर. तुम्ही ठेवला, ती ठेवेल आता. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. आता मी समजावते ना तिला. तिला तर कळतच काही बोलत पण नाहीये. चिडचिड करते. कपिल, तू मला फसवलंस. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू काय केलंस? फसवलंस मला. का असं केलंस? कपिल तू का फसवलंस? का खोटं बोललास? बोल ना कपिल. विश्वासघात केलास तू. हो मी तुला फसवलंय, पण आता फसवत नाहीये. हे बघ, आपण एकमेकांवर असेच वार करत राहिलो ना तर हे युद्ध कधीच संपणार नाही. अंजली, या युद्धाला पूर्णविराम देऊया. पुन्हा नव्याने सुरुवात करूया प्लीज. पुन्हा विश्वास ठेवायला सांगतोस? हो मी सांगतोय, ठेव विश्वास. हे बघ, जे झालं ते नाही बदलू शकत, पण पुन्हा तेच घडू नये यासाठी मी बदललोय. अंजली, मला तुला जिंकायचंय, समजलं? पण प्रेमाने. आय एम सॉरी. तर कळलं का? आपल्या आयुष्यात जे घडतं
त्याला आपणच जबाबदार असतो. विचार बदलले, नशीब बदलतात. हे कळलं आणि राजकुमार राजकुमारीचा संसार फुलू लागला. अरे चल ना, थांब तू. अरे आपलंच घर आहे. अरे थांब. अरे कपिल काय काय म्हणतो? नमस्कार. अरे हॅलो. हाय, मी गाईड अजय. अवधपुरी. आठवलं. 4000 वर्षाचा इतिहास तोंड पाठ आहे मला. 350 ना? 350 नाही, 4000 वर्षापूर्वी पण इतिहासच होता ना. अरे हा, तुम्ही पण होतात. नमस्कार. नमस्कार. मी इतिहासात रावलं नाही म्हणून आलो इथे. अरे कपिल, आपण नाही का जे संशोधन आपण नाही म्हणजे मी जे संशोधन करत होतो, मी जी गुफा शोधून काढली, मी 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 सांगतो. अजय, मला कळलंय की कपिलने ते संशोधन केलंय आणि कपिल आता पुन्हा येणार आहे अवधपुरीला पुढचं काम करायला. म्हणजे कपिल, तू यांना सगळं सांगितलं? हो. तुम्हाला सगळं कळलं? हो मग. हो, जेव्हापासून मला कळलं ना तेव्हापासून मला असं वाटत होतं की तुम्हाला कधी सांगतो. सॉलिड. हा, कट्यारीने मारलत नाही याला, एकदम भारी केलं. कट्यारीने? हा. हो, आता मी सगळ्या टुरिस्टना दाखवेन. ह्याच तो राजकुमार, याने 4000 वर्षापूर्वी आपल्या राजकुमारीला फसवलं. 4000 वर्ष? 4000 वर्षापूर्वी फसवलं? हा राजकुमार, तुम्ही राजकुमारी. नाही, तू लक्ष देऊ नको, काहीतरी बडबडतो. काय नाही. अरे बडबड नाही. काय मला सांग, काय म्हणजे तुम्ही राजकुमारी, हा राजकुमार. नाही, तसं काहीच नाहीये. मी का लपवेल? खरंच काही नाही. खोटं बोलतोय ना? काय गोंधळ आहे? असं राजकुमार राजकुमारी असतं का कुठे? असतं का? म्हणजे आहे ना, तो सांगतोय ना. तो काय खोटं बोलतोय का? खरं सांग. अरे तू त्याच्या बोलण्यावर लक्ष देतेस? पास्ट लाईफ बद्दल नाही सांगितलं का? नाही. कुठे आहे? काय का पास्ट लाईफ बद्दल काहीच सांगितलं नाही. काय? तुम्ही कुठे होता पास्ट लाईफ मध्ये? दिसला नाही. मी कशाला पास्ट मध्ये राहू? मी प्रेझेंट मध्ये राहते. हे कुठल्या जन्मीचं बॅलन्स आहे शोधावं लागेल. कारण नाव आहे ना, योगा योगाने जुळत नाहीत ना ती. कुछ तो साजिश पास्ट की भी होगी. करेक्शन साठीच ही सिच्युएशन आयुष्यात वन्स मोर आई होगी. रोलिंग ऍक्शन. Everybody put your hands up in the air now. Everybody clap, clap, clap to the beat now. Everybody put your hands up in the air now. Everybody clap, clap, clap to the beat now. Everybody put your hands up in the air now. Everybody clap, clap, clap to the beat. मिट्टी में मिलने से पहले सोच के जी ले, हिस्ट्री तेरे लाइफ की तू ही लिखता है पगले. अरे मिट्टी में मिलने से पहले सोच के जी ले, हिस्ट्री तेरे लाइफ की तू ही लिखता है पगले. दुनिया लगे जो बुरी तो चेंज तू कर ले, खुद को बदल दे तो तेरी दुनिया भी बदले. जहाँ तू जाए फैला हो हंसी का शोर, जहाँ तू जाए फैला हो हंसी का शोर. तभी कहेंगे सभी यार मिल जा तू वंस मोर. Oh dear, once more, once more, once more. बोल cheers once more, once more, once more. Oh dear, once more, once more, once more. बोल cheers once more, once more, once more. जूस लगे जो स्वीट ज्यादा कहूँ ये तेरा प्यार, शुगर हुई जो कम तो है हेल्दी ऑप्शन यार. जैसा सोचे वैसी दिखती दुनिया ये जानू, दिखे बुरा आईना तो चेहरा मैं धो लूं. स्टाइल अपना सिंपल मैं हूँ गाइड हार्डकोर, इसलिए तो पब्लिक कहती कहती कहती, इसलिए तो पब्लिक कहती. Tell me once more. मैंने कहो once more, once more, once more. मैनू दसो once more, once more. सेपू once more, once more, once more. ये बोला ना once more, once more. योगा.
ग्लोबल वार्मिंग की टेंशन बढ़ी है, जून जुलाई में गर्मी लगी है, वाईफाई पे हम करते खर्चा, ऑक्सीजन तो फ्री में मिली है, मिली है, मिली है। पेड़ अगर ना लगे हजारों जल जाएगा बिना मरे, जुड़ा है तो कायनात से देख तू चारों ओर, धरती होगी तो मिलेगा जन्म भी once more। सुन प्यारे once more, देखो सारे once more, सुन प्यारे once more, देखो सारे once more।